गोल्गी कॉम्प्लेक्स इट इज ऑल्सो कॉल्ड एज द गोल्गी बॉडी. त्याची आता आपण अगोदर फर्स्टली मॉर्फोलॉजी डिस्कस करूयात. गोल्गी कॉम्प्लेक्स वॉज फर्स्ट डिस्क्राइब बाय कॅमिलो गोल्गी इन 1822 इन नर्व सेल ऑफ कॅट अँड वूल. म्हणजे 1822 साली कॅमिलो गोल्गी या नावाच्या सायंटिस्टने गोल्गी कॉम्प्लेक्सचा फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा शोध लावलेला आहे. आणि तो शोध मांजर आणि वूल म्हणजे घुबड, मांजर आणि घुबडाच्या नर्व सेलमध्ये गोल्गी कॉम्प्लेक्स या सेल ऑर्गनचा शोध लागलेला आहे. द गोल्गी बॉडीज ऑफ प्लांट सेल आर अबाउट 1 to 3 मायक्रॉन इन लेंथ. तर गोल्गी प्लांट सेलमध्ये जी काही गोल्गी बॉडीची ॲव्हरेज लेंथ आहे तर ती 1 to 3 मायक्रॉन या रेंजमध्ये आढळून येते. म्हणजे बघा प्लांट सेलमध्ये जी काही गोल्गी बॉडीची जी काही लेंथ आहे तर ती 1 to 3 मायक्रॉन इन लेंथ आहे. नेक्स्ट गोल्गी बॉडी इज डिस्क शेप. बघा आता पुढच्या स्लाइडमध्ये आपण डायग्राम बघणारच आहोत. जी काही गोल्गी बॉडीची जी काही शेप आहे तर तो एकदम डिस्क शेप आहे आणि तो 3 कंपोनंट्स पासून बनलेला आहे. म्हणजे गोल्गी बॉडीचं जी काही मॉर्फोलॉजी किंवा जे काही स्ट्रक्चर आहे तर इट इज मेड अप ऑफ द 3 कंपोनंट्स किंवा इट इज मेड अप ऑफ द 3 पार्ट्स. म्हणजे 3 पार्ट्स पासून गोल्गी बॉडीचं स्ट्रक्चर बनलेलं आहे. तर जो काय पहिला पार्ट्स आहे तर तो आहे सिस्टरने, सेकंड वन आहे ट्यूब्यूल्स आणि थर्ड वन इज द व्हेसिकल्स. म्हणजे बघा डायग्राममध्ये 3 लेबल असणं अपेक्षित आहे, सिस्टरने, ट्यूब्यूल्स अँड व्हेसिकल्स. तर बघा जे काही फर्स्ट सेंटेन्स आहे गोल्गी बॉडी तो डिस्क्राईब ऑब्जेक्टिव्हसाठी हा तो IMP क्वेश्चन आहे की गोल्गी बॉडीजला म्हणजे जो काही गोल्गी बॉडीचा जो काही शोध आहे तर ते कुणी लावला किंवा कधी लावला. तर गोल्गी बॉडीज किंवा गोल्गी कॉम्प्लेक्स हा जो काही सेल ऑर्गन्स आहे तर त्याचा शोध 1822 साली कॅमिलो गोल्गी नावाच्या शास्त्रज्ञाने लावला. आणि कॅमिलो गोल्गी या नावाच्या सरनेमवरून त्याला गोल्गी कॉम्प्लेक्स किंवा गोल्गी बॉडी हे नाव देण्यात आलेले आहे. त्यानंतर जे काही गोल्गी कॉम्प्लेक्स आहे तर ते तो शोध कशामध्ये लावलेला आहे तर कॅट आणि वूल यांच्या नर्व सेलमध्ये. त्यानंतर नक्की जी काही प्लांट सेलमध्ये गोल्गी बॉडीची जी काही लेंथ आहे तर ती आहे 1 to 3 मायक्रॉन इन लेंथ. आणि जे काही स्ट्रक्चर आहे तर ते 3 झोन पासून बनलेलं आहे, सिस्टरने, ट्यूब्यूल्स आणि व्हेसिकल्स. आता आपण त्याचं स्ट्रक्चर बघूयात आणि स्ट्रक्चरवरून त्याचं फंक्शन बघूयात. तर नेक्स्ट पॉईंट की स्ट्रक्चर ऑफ द गोल्गी बॉडीज किंवा स्ट्रक्चर ऑफ द गोल्गी कॉम्प्लेक्स. मग डायग्राम स्ट्रक्चर ऑफ द गोल्गी बॉडीज त्याच्यामध्ये सिस्टरने, ट्यूब्यूल्स आणि व्हेसिकल्स जी काही पॅरल अरेंजमेंट आहे तर त्याला म्हटलं जातं सिस्टरने. त्यानंतर जे काही ट्यूब्यूल्स म्हणजे काय थोडक्यात की जे काही म्हणजे एकदम पॅरल जे काही सिस्टरने पासून जो काही एकदम असा वस्क्युलर स्ट्रक्चर तयार झालेला आहे किंवा वस्क्युलर पार्ट तयार झाला आहे तर त्याला म्हटलं जातं ट्यूब्यूल्स. आणि व्हेसिकल्स म्हणजे काय की जे काही ड्रॉपलेट लाईक स्ट्रक्चर म्हणजे पाण्यात सपोज कसं थेंब पडल्यावर स्ट्रक्चर तयार होतं ड्रॉपलेट लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज द व्हेसिकल्स. आता आपण त्याचं पहिला पार्ट बघूयात स्ट्रक्चर ऑफ द पहिला की सिस्टरने. आणि सिस्टरनेची अरेंजमेंट ही डायग्राममध्ये जर बघितली तर ती कशी आहे पॅरलल अरेंजमेंट आहे. याच्यामध्ये 3 पार्ट्स आहेत महत्त्वाचे म्हणजे अल्टा स्ट्रक्चर ऑफ द गोल्गी बॉडीज किंवा अल्टा स्ट्रक्चर ऑफ द गोल्गी कॉम्प्लेक्स कन्सिस्ट ऑफ द 3 मेन पार्ट्स. तो 3 मेन पार्ट्समध्ये विभागला गेलेला आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट आहे सिस्टरने, सेकंड पार्ट आहे व्हेसिकल्स आणि थर्ड वन इज द ट्यूब्यूल्स. तर फर्स्ट आता आपण डिस्कस करूया सिस्टरने. पहिला पार्ट आहे सिस्टरने. सिस्टरने आर द फ्लॅटेड सॅक मे बी अरेंज इन पॅरलरी. आपण डायग्राममध्ये बघितलं की जी काही सिस्टरने आहे तर ते एकदम फ्लॅटेड आहे आणि त्याची जी काही अरेंजमेंट आहे तर ती कशी आहे पॅरलर म्हणजे एकदम समांतर आहे. A Golgi body consists of 3 to 20 flat tubules cisternæ which are the parallel. म्हणजे गोल्गी बॉडीज किंवा गोल्गी कॉम्प्लेक्समध्ये 3 ते 20 या रेंजमध्ये सिस्टरने ह्या आढळून येतात. आणि त्याची काही अरेंजमेंट आहे सिस्टरनची तर ती आहे पॅरलल म्हणजे एकदम समांतर. इच सिस्टरने आर कंपोज ऑफ लिपोप्रोटीन. म्हणजे प्रत्येक सिस्टरने ही लिपोप्रोटीन या घटकांपासून बनलेली आहे. हा क्वेश्चन पण ऑब्जेक्टिव्हसाठी विचारू शकतात की जे काही स्ट्रक्चर ऑफ द गोल्गी बॉडीज किंवा गोल्गी कॉम्प्लेक्स आहे तर त्यामध्ये सिस्टरने आर कंपोज ऑफ डॅश डॅश. तर प्रत्येक सिस्टरने ही लिपोप्रोटीन पासून बनलेली आहे. द स्पेस बिटवीन 2 सिस्टरने इज 100 to 150 अँगस्ट्रॉम इन डायमीटर. म्हणजे दोन्ही मधला जो काही स्पेस आहे, 2 सिस्टरी मधला जो काही स्पेस आहे तर तो स्पेस किती आहे 100 to 150 अँगस्ट्रॉम इन डायमीटर. तर बघा की सिस्टरने लक्षात आलं असेल डायग्राममध्ये बघून की जी काही सिस्टरची अरेंजमेंट आहे तर ती एकदम पॅरलर आहे. त्यानंतर ज्या काही सिस्टर आहे तर ते एकदम फ्लॅटेड आहे, फ्लॅट आहेत. त्यानंतर गोल्गी बॉडीज किंवा गोल्गी कॉम्प्लेक्समध्ये जवळपास 3 ते 20 या रेंजमध्ये सिस्टर या आढळून येतात.
आणि प्रत्येक सिस्टर ही लिपोप्रोटीन पासून बनलेली आहे आणि दोन्ही सिस्टरमधला जो काही स्पेस आहे तर तो स्पेस आहे 100 to 150 एंगस्ट्रॉम इन डायमीटर. आता हा झाला सिस्टरने पहिला पार्ट, बरोबर. आता सेकंड वन इज द ट्यूब्युल्स. आता सेकंड वन आहे ट्यूब्युल्स. फ्रॉम पेरिफेरल एरिया ऑफ सिस्टरने अराइज फ्लॅट कॉम्प्लेक्स नेटवर्क्स ऑफ द ट्यूब्युल्स. म्हणजे काय की जे काही सिस्टरने पासून जो काही नेटवर्क म्हणजे जो काही कॉम्प्लेक्स नेटवर्क तयार झालेला आहे असं आवाढव्य, तर त्याला म्हटलं जाईल ट्यूब्युल्स. ईच ट्यूब्युल्स इज 300 to 500 एंगस्ट्रॉम इन डायमीटर. म्हणजे प्रत्येक ट्यूब्युलचा डायमीटर हा 300 ते 500 एंगस्ट्रॉम इन डायमीटर या रेंजमध्ये आढळून येतो. म्हणजेच काय की जे काही ट्यूब्युल्स आहे तर ते पूर्णपणे सिस्टरनेवरती डिपेंड्स आहे. कारण का की सिस्टरने पासून जो काही नेटवर्क म्हणजे जो काही अवाढव्य नेटवर्क तयार झालेला आहे तर त्याला म्हटलं जातं ट्यूब्युल्स. म्हणजेच काय की ट्यूब्युल्स हे पूर्णपणे सिस्टरनेवरती डिपेंड्स आहे. आणि जो काय प्रत्येक ट्यूब्युल्सचा जो काही डायमीटर आहे तर तो किती आहे 300 to 500 एंगस्ट्रॉम इन डायमीटर. त्यानंतर थर्ड वन आहे सगळ्यात लास्ट पार्ट आहे स्ट्रक्चर मधला, तो आहे व्हेसिकल्स. द व्हेसिकल्स आर स्मॉल ड्रॉपलेट लाईक सॅक विच अटॅच टू ट्यूब्युल्स ॲट पेरिफेरल ऑफ द सिस्टरने. म्हणजे काय की जे काही आता एक लक्षात आलं असेल की सिस्टरने पासून जो काही अराईज झालेला नेटवर्क आहे तर त्याला म्हटलं जातं ट्यूब्युल्स. आता ट्यूब्युल्स मध्ये पण जे काही स्मॉल ड्रॉपलेट लाईक स्ट्रक्चर म्हणजे पाण्याच्या थेंबासारखं दिसणारं स्ट्रक्चर आहे, पण कशामध्ये ट्यूब्युल्स मध्ये. आणि जे काही ट्यूब्युल्स आहे तर ते कशापासून तयार झाले आहे पेरिफेरी ऑफ द सिस्टरने. त्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं व्हेसिकल्स. म्हणजे बघा ही जी काही चेन आहे तर ती कशी आहे, पहिला पॉइंट आहे सिस्टरने पासून ट्यूब्युल्स तयार झाला आहे आणि ट्यूब्युल्स मध्ये जे काही स्मॉल ड्रॉपलेट लाईक स्ट्रक्चर आहे तर त्याला म्हटलं जातं व्हेसिकल्स. आता जे काही व्हेसिकल्स आहे इट मे बी डिवाइडेड इनटू 2 पार्ट्स. त्याचे 2 टाइप्स पडलेत. पहिला टाइप्स आहे स्मूथ व्हेसिकल्स अँड सेकंड वन इज द कोटेड व्हेसिकल्स. म्हणजे बघा व्हेसिकलचे 2 पार्ट्स पडलेले आहेत, स्मूथ व्हेसिकल्स अँड सेकंड वन इज द कोटेड व्हेसिकल्स. बघा 3 पार्ट्स महत्वाचे आहे सिस्टरने, ट्यूब्युल्स आणि व्हेसिकल्स. सिस्टरने एकदम प्लॅटेड सॅक आहे आणि त्याची जी काही अरेंजमेंट आहे तर ती पॅरलल इन अरेंजमेंट. त्यानंतर जवळपास गोल्गी बॉडीच्या स्ट्रक्चरमध्ये 3 ते 20 प्लॅटेड सॅक या आढळून येतात. प्लॅटेड सॅक म्हणजेच काय सिस्टरने, आणि जी काही सिस्टरने जी काय अरेंजमेंट आहे तर ती कशी आहे पॅरलल. त्यानंतर प्रत्येक सिस्टरने ही लिपोप्रोटीन पासून बनलेली आहे आणि जो काही स्पेस आहे 2 सिस्टरने मधला तर तो स्पेस आहे 100 to 150 एंगस्ट्रॉम इन डायमीटर. आणि जो काही सेकंड वन पार्ट्स आहे ट्यूब्युल्स पार्ट्स म्हणजे काय की जो काही सिस्टरने पासून तयार झालेला अराईज नेटवर्क आहे तर त्याला म्हटलं जाईल ट्यूब्युल्स. त्यानंतर ट्यूब्युल्सचं डायमीटर आहे 300 to 500 एंगस्ट्रॉम इन डायमीटर. आणि सगळ्यात लास्ट पार्ट आहे व्हेसिकल्स. व्हेसिकल म्हणजे काय की जे काही ट्यूब्युल्समध्ये स्मॉल ड्रॉपलेट लाईक स्ट्रक्चर दिसतंय तर त्याला म्हटलं जाईल व्हेसिकल्स. आता व्हेसिकलचे पण 2 टाइप्स पडलेले आहेत, ते फक्त आपल्याला लिस्ट करायचे आहे. तर जे काही 2 टाइप्स आहेत तर ते आहे स्मूथ व्हेसिकल्स अँड कोटेड व्हेसिकल्स. आता आपण नंतर की फंक्शन बघूयात. हे झालं स्ट्रक्चर ऑफ द गोल्गी बॉडीज. आता नंतरच्या पार्ट्समध्ये बघूयात की फंक्शन ऑफ द गोल्गी बॉडीज किंवा फंक्शन ऑफ द गोल्गी. बघा फंक्शन ऑफ द गोल्गी बॉडीज. आता 1 मार्क्ससाठी विचारू शकतात आणि 1 मार्क्ससाठी 2 महत्त्वाचे फंक्शन लिहिणं अपेक्षित आहे. तर फर्स्ट बघूयात सिंथेसिस अँड सिक्रिएशन ऑफ मटेरियल आर द 2 मेजर फंक्शन ऑफ द गोल्गी बॉडीज. गोल्गी बॉडीचे महत्त्वाचे 2 फंक्शन म्हणजे काय की मटेरियलचं सिंथेसिस करणं आणि सिक्रिएशन ऑफ द मटेरियल, हे 2 महत्त्वाचे फंक्शन आहेत. त्यानंतर सेकंड वन बघूयात ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल बिटवीन न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. म्हणजे न्यूक्लियस आणि सायटोप्लाझममध्ये मटेरियल ट्रान्सफर करण्याचं काम पण गोल्गी बॉडीज किंवा गोल्गी कॉम्प्लेक्स या सिलेक्शनद्वारे केले जाते. आणि सगळ्यात लास्ट वन फंक्शन बघूया की फॉर्मेशन ऑफ द प्रायमरी लायसोझोम. प्रायमरी लायसोझोमचं फॉर्मेशन करण्याचं काम पण गोल्गी बॉडीज पासून केले जाते. म्हणजेच काय लायसोझोम आकाशापासून तयार होईल तर गोल्गी बॉडीज पासून. तर फंक्शनमध्ये सिंथेसिस ऑफ मटेरियल, त्याचप्रमाणे सिक्रिकेशन ऑफ मटेरियल, त्याचप्रमाणे न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम या दोन्हीमध्ये मटेरियल ट्रान्सफर करण्याचं काम पण गोल्गी बॉडीजद्वारे केले जाते. आणि सगळ्यात लास्ट फंक्शन आहे की प्रायमरी लायसोझोम हे फॉर्म केले जातं. आणि एक लक्षात घ्या की गोल्गी बॉडीज म्हणजेच गोल्गी कॉम्प्लेक्स. आणि गोल्गी बॉडीचे नाव कशावरून दिले जाते तर कॅमिलो गोल्गी या नावाच्या शास्त्रज्ञांनी त्याचा फर्स्टली शोध लावलेला आहे. आणि जो काही शोध लावला आहे तर तो
कॅट आणि ऊल यांच्या नर्व सेलमध्ये लावलेला आहे, म्हणून त्याला कॅमिलो गोल्गी या नावाने म्हणून त्याला गोल्गी बॉडीज किंवा गोल्गी कॉम्प्लेक्स या नावाने ओळखले जाते. तर हे झालं स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द गोल्गी बॉडीज. आज आपण बघणार आहोत गोल्गी कॉम्प्लेक्स. गोल्गी कॉम्प्लेक्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द गोल्गी बॉडीज, म्हणजे गोल्गी कॉम्प्लेक्सलाच गोल्गी बॉडी या नावाने पण ओळखले जाते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द गोल्गी कॉम्प्लेक्स म्हणजे गोल्गी बॉडीज किंवा गोल्गी कॉम्प्लेक्स याचं स्ट्रक्चर आणि फंक्शन आज आपण डिस्कस करणार आहोत.